ती ई-KYC प्रक्रिया ज्याच्यात 13 बाबी पूर्ण कराव्या लागतात, मग ती प्रक्रिया आपल्याला सुरू करता येत असते. तर ती आम्ही सुरू केली आणि ई-KYC झाल्यानंतर याच्यामध्ये आणखीन जो सुरळीतपणा आहे या सगळ्या सबंध लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो. लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट, कारण मागील बऱ्याच काळापासून ई-KYCची जी वेबसाईट बंद होती ती आता नवीन पूर्ववत करण्यात आलेली आहे. यामध्ये नवीन बदलासह अधिक सुलभ आणि सोयीस्कर आपल्याला ई-KYC करता येईल असे पर्याय देण्यात आलेले आहेत, जेणेकरून यापासून कुठलीही महिला वंचित राहू नये. यामध्ये आता सर्वप्रथम लाडकी बहीण gov.in या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी येथे क्लिक करा असं ऑप्शन दिसेल. याच्यावर आपला आधार कार्ड क्रमांक टाकून त्यानंतर आपल्या पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकावा. अविवाहित असल्यास वडिलांचा आधार कार्ड क्रमांक टाकून आपली KYC करून घेणे. यामध्ये आता आपल्या कुटुंबातील कोणी शासकीय नोकरीत आहे का, आपली कॅटेगरी असे विविध पर्याय आलेले आहेत. सर्व माहिती व्यवस्थित आणि अचूक भरावी, जेणेकरून आपली KYC जी आहे ती यशस्वीपणे होईल व आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो अविरतपणे मिळेल. तर हेच होतं थोडक्यात महत्त्वपूर्ण अपडेट. धन्यवाद.